तर फडणवीस आणि अजित पवार यांनी कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। बीड प्रकरणावरून रोहित पवारांनी ट्विट केलंय, या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडलं तर इतिहास तुम्हाला कधी माफ करणार नाही असंही रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारांचं हे ट्विट आपण पाहतोय। न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय पर्याय काय? आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास नेमका कसा होतोय हे सर्वांना माहिती असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? फडणवीस अजित पवार यांनी गुळगुळीत मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे। दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडलं तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणार नाहीच